नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण आलो कर्जवे गावामध्ये. आणि कर्जवे गावामध्ये येण्याचं कारण असं की कर्जवे शाळा नंबर किती सर? 2. शाळा नंबर 2. तिथून आपल्याला जगताप सरांचा कॉल आला आणि ते बोलले आज आमचं वनभोजनाचा कार्यक्रम आहे. त्याच्यामुळं टॅटू तुम्हाला माहितीच आहे, बिर्याणी हाऊस आहे आपलं. त्याच्यामुळं त्यांनी आपल्याला बिर्याणीची एक ऑर्डर दिली आहे. मुलांसाठी वनभोजन आहे, त्याच्यामुळं ते एन्जॉय असतंच. तुम्हाला माहितीच असेल, तुम्ही पण वनभोजन करतच असाल. आणि हा प्लेस बघू शकताय तुम्ही इकडे, खूपच सुंदर आहे. तर जगताप सर पुढं काय सांगतील तुम्हाला वनभोजनबद्दल. तर सर, काय मुलांना आवड आहे का वनभोजनची? खूप चांगली आवड आहे त्यांना. चालेल, तर त्यांना काय जास्त एवढं बोलता येत नाही, असू दे, काय हरकत नाही. तर तुम्ही पाहू शकता तिकडे वनभोजनची तयारी पूर्ण झालेली आहे. आणि आपल्या बिर्याणी हाऊस आहेच तिकडे. तर आपण त्यांच्यासाठी एक त्यांच्या प्रेमाखातीर आपण त्यांच्यासाठी वेळ काढून आलो बिर्याणी बनवायला. आपली बिर्याणी व्हेज आणि नॉनव्हेज असणार आहे, कारण व्हेज आणि नॉनव्हेज खाणारे पण आहेत इथे, त्याच्यामुळं वेगवेगळी असणार आहे बिर्याणी. आणि तुम्ही पाहू शकता तिकडे मुलं पण खूप एन्जॉय करतात. आणि वनात एन्जॉय असतं त्यालाच वनभोजन म्हणतात. खूप मस्त आहे इकडे प्लेस. आणि कर्जवे गावाला तुम्ही पण नक्की व्हिजिट करा एक दिवस. कर्जवे गावामध्ये खूप काही पाहण्यासारखं आहे. आणि इकडे प्लेस पण चांगला आहे, तुम्ही पाहू शकताय. आणि आपली बिर्याणी पण तिकडे तयार होते. आज सर्व चुलीवरचं असणार आहे जेवण, कारण चुलीवरचं जेवण म्हटल्यावर खूपच स्पेशल असतं, तुम्हाला माहितीच आहे. इकडे पाहू शकताय तुम्ही जेवण. आणि तिकडे पण सर्व तयारी करतायत आणि मुलं इकडे खेळतायत. मुलांसोबत सर देखील एन्जॉय करतात, कारण मुलांना टाईम देणं खूप गरजेचं असतं. आणि मुलांवर शिक्षकांचं प्रेम आहेच, ते पाहू शकताय तुम्ही तिकडे. तर तुम्ही पाहू शकताय तयारी आपली बहुतेक झाली. आणि चिकन मॅरिनेशनला लावलंय हे बघा, पाहू शकता. आणि आजी पण आहे, मामाची आजी इथेच राहते कर्जवे गावामध्ये. हाय आजी. हो, तुझा नातू आहे मी, खरंच. आजीचं पण प्रेम आहे माझ्यावर खूपच. आणि पाहू शकताय तुम्ही वनभोजनला आता सर्व आलेतच. आणि खरंच खूप एन्जॉयमेंट असणारच आहे. तर आपली व्हेज बिर्याणी पण आहे, हे पाहू शकताय. भाज्या पण आपण उकडायला टाकल्यात आहेत. आणि चिकन बिर्याणीची पण ऑर्डर आहे. आई सत्ता शिजायला टाकलाय जस्ट, पाहू शकताय तुम्ही. गॅसपेक्षा स्पीड आहे आता. चिकन आपलं मॅरिनेशन केलेलं आहे, स्पेशल आहे एकदम. खरंच पाहायला गेलं तर ते एक चुलीवरचं जेवण, एवढी टेस्ट असते त्या जेवणाला. खरंच तुम्ही पाहू शकता आणि तुम्ही पण टेस्ट करायला नक्की या. यांना बघितलं तर खरंच मला माझे दिवस आठवतात लहानपणीचे, कारण हे दिवस आता पुन्हा येणार नाहीत. कारण हे शाळेतले दिवस होते आणि शाळेतील लाईफ तर खूपच छान होते. आणि तसं सांगायचं गेलं तर आत्ता वनभोजन काय, आता 4 मित्रसुद्धा राहिलेले नाहीत पहिल्यासारखे. वनभोजनची तयारी पण खूप जोरात आहे, कारण बिर्याणी असणार स्पेशल, त्याच्यामुळं सर्व आवर्जून वाट पाहत आहेत आपल्या बिर्याणीची. तर फायनली आपला राईस शिजला आहे, तुम्ही पाहू शकताय. आणि तसंच आपल्याला पुढची पण तयारी करायची, कारण अजून चिकन पण शिजवायचं आहे. आणि पाहायला गेलं तर दुपारच्या आता 1:30 वाजलेत, आपल्याला अजून अर्धा तास आहे, कारण सर्व आवर्जून वाट पाहत आहेत आपल्या बिर्याणीची. टॅटू दादा कधी येणार, बिर्याणी बनवणार. खरंच सर्वांच्या तोंडाला पाणी सुटलं. आणि चिकनसुद्धा स्पेशल झालं आहे आपलं, तुम्ही पाहू शकताय. खरंच तुम्ही पण एक दिवस नक्की व्हिजिट करा आणि आपल्या टॅटू बिर्याणी हाऊसला नक्की भेट द्या आणि नक्की आस्वाद घ्या आपल्या बिर्याणीचा, तुम्हाला पण नक्की आवडेल. याच्यावरचं झाकण कुठे आहे काकी? पाहायला गेलं तर राईस आता आपला शिजलाय बहुतेक.
करूया की पार्टी वडापाव द्या नाही करूया वडापाव वडापाववर भागवताय ठीक आहे व्हिडिओ कशाचे व्हिडिओ बनवा बिर्याणीचे लाईक करा बिर्याणीला ये पुढे राईसवर मार ये पुढे बस बस कॅमेरा नको आज हा बरोबर आहे काय बोलताय व्हिडिओ बनवा बिर्याणीचे लाईक करा बिर्याणीला आणि खायला वडापाव तेल आणावं जरासं तुम्ही जाताना काढा आता सगळं. मोठी पिशवीमध्ये त्याला पण खर्च आला 400-500 खर्च आला आता थोडं आता थोडं बघ आता राहायचं आता तो मगाशी राहिला ग्रेव्ही घ्या तुमचं काय ठेवायचं बाकी आहे ना मग ती ह्याला ठेवूया आहे ना किती राहिले पाठी बघा तर फायनली चिकन शिजले तुम्ही पाहू शकताय आणि चिकन सुद्धा खूप स्पेशल असणार आहे कारण टॅटूने बनवलंय आणि टॅटूने बनवलेली प्रत्येक गोष्ट लोकांना आवडते कारण कोथिंबीर द्या कोथिंबीर कोणत्या शाळेत 3 नंबरची इकडे मारा. हे एवढंच नाही ह्याच्यामध्ये टाकायचं आता टाकून ठेवू हो मीठ टाका एकदाच तर काकींना सुद्धा आवड आहे त्या विचारत होत्या तुम्ही कशी बनवता बिर्याणी तर मी त्यांना थोडं थोडं शिकवणार आहे कारण कर्जोई गावामध्ये मला येणं सारखं शक्य होणार नाही कामातून वेळ पण भेटणार नाही त्याच्यामुळे मी त्यांना सांगतो थोडं तुम्ही पण शिकून घ्या नक्कीच माझी आठवण काढाल तुम्ही एक दिवस कारण व्हेज बिर्याणी मी त्यांनाच बनवायला सांगितले कारण काकींना पण ते आवड आहे आणि मला मगाचपासून त्या हेल्प करतात म्हणून आपलं काम लवकर फास्ट होत आहे नाही भरपूरच पाहिजे पाणी काढून टाकायचं सगळं तर बिर्याणी आपली तयार आहे तुम्ही पाहू शकता आणि खरंच 2 वाजलेत आणि सर्वांना पण भूक लागली त्याच्यामुळं मी थोडं काम पण फास्ट करणार आहे कारण लहान लहान मुलं आहेत इथे आणि वनभोजन म्हटलं तर खूप एन्जॉय असतंच आणि जंगलात जाऊन जेवण बनवणं आणि त्याला एक वेगळी टेस्ट म्हणजे चुलीवरचं जेवण खरंच चुलीवरचं जेवण हे खूप स्पेशलच असतं ते तुम्ही इथे वास पाहू शकता याचा किती सुंदर येतोय चिकनचा वास आणि फायनली आता मी थर लावून घेतोय आणि लवकरच जेवणार आहोत आपण नक्कीच आवडते काय बिर्याणी मोठा आवाज बिर्याणी लय आवडते तुम्हाला तर बिर्याणी पण ह्यांना आवडते काय प्रश्नच नाही
खाणार ना भरपूर? आवाज जोरात येऊ दे. बिर्याणीसाठी ओरडतायत बरोबर. व्हिडिओला लाईक करा सांगा. लाईक करा बोल. लाईक करा बोला. बोला की जोरात बोला. आता कुठे आवाज गेला? हा कोणाच्या? टॅटू दादाच्या. हा ते पण बोलता रे तुम्हाला. त्याच्यावरचं झाकण कुठं आहे? पुढे मार. बिर्याणी तयार आहे तुम्ही पाहू शकताय. पण ह्यांचे चेहरे बघा, कारण 2 वाजलेत. उपाशी पण आहेत, भूक लागली त्यांना सर्वांना. ते दिवस आठवत असतील. हे बघा आपण पण शाळेचे दिवस खूप मिस केलेत. आणि वनभोजन हे सर्वांचं असतं, प्रत्येक शाळेचं वनभोजन असतं. ते आज कर्जू या गावामध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आणि खरंच मुलं खूप खुश आहेत, कारण वनभोजनला बिर्याणी आहे. आणि बिर्याणी टॅटू दादाची आहे, त्याच्यामुळे त्यांना आवडणारच आहे. पाहू शकता तुम्ही इकडे वनभोजनला मुलं किती उत्सुक असतात. आणि पाहायला गेलं तर आवड एक असते त्यांना. तर तुम्ही पाहू शकताय. क्या टैटू हमको भी लेना भाई. हाँ लेंगा ना, सबको लेंगा भाई. हाँ लाईक करा. लाईक करा सगळ्यांना. आता करे झालं करे. उठा आता. पोरं पण खुश झालं तुमचं. सर्व. भूक लागले. ग्लास पलटी हुआ पानी बिर्याणी तयार झाली आणि मुलांना पण भूक लागली, त्याच्यामुळे लवकरच आपण देणार आहोत त्यांना. घ्या लागली तर काय लागली तर मागून घ्या. सकाळ जेवा. आवडते ना बिर्याणी? आवडते ना बिर्याणी? आवाज येऊ दे. बस बस. पाठी जा पाठी पाठी. बाहेरच लाव पाठी का बाहेरच लाव. मागं मागं.
खरं खाते ना तू? आवडते ना तुला बिर्याणी? तुला किती द्यायचा? थोडंच बस खातेच का नाही मस्त स्पेशल बिर्याणी कॅटू बिर्याणी वाला. आवडली काय? तर तुम्ही पाहू शकताय सर्वांनाच बिर्याणी आवडली आणि आवर्जून खात आहेत मुलं पण, कारण आपली बिर्याणी असली तुम्हाला माहितीच एकदम स्पेशल असते बिर्याणी, त्याच्यामुळं सर्वांनाच आवडली बिर्याणी आपली. तुम्ही पण नक्की विजिट करा टॅटू चावाल्याला आणि बिर्याणीचा आस्वाद घ्याल नक्की एक दिवस. कोणाला वे बिर्याणी कोणाला? सोम नाही खात काय सोम खात नाही. आवडली नाही काय? सोमच्या पिऊसला द्या.